बाप इथं कष्ट करू करू मरायला लागलाय, तू तिकडे तंगडीवर करून उताना पाडलाय. लाजा नसलं ग, 4 वर्ष झालं हिंडताय, काम धंदा नाही करायचा, 4 रुपये कमवायची अक्कल येईना. 22 वर्षाचा टोनगा झालाय तरी कवा अक्कली यायची रे तुम्हाला? मी तर थकले र बाबा, सांगू सांगू. एक दिवस मीच मरून जाईल. माझ्या मैत्रीला तरी तुमच्या पैशाचं मडकं आणा म्हणजे झालं. अरे बाद झालं तुझं सगळं. आता थोडं तरी ध्यान देणार आहे का नाही? तू सगळं ऐकून टाकतो नाही तर, आणि देतो तुला पैक आणि हेंड मग तुला समाधान होईल. बघ इकडे गावाकडे येऊन मर, तुला रोज नेतो कामाला, म्हणजे तुझा अक्कल येईल. माझ्या मैत्रीला तरी तुमच्या पैशाचं मडकं आणा म्हणजे झालं. 22 वर्षाचा टोनगा झालाय तरी कवा तुम्ही याच्यात सगळं ऐकून टाकतो नाही तर, आणि देतो तुला पैक आणि हेंड मग. ए महेश, अरे ही चव वगैरे भाजीची. बाप इथं कष्ट करू करू मरायला लागलाय, तू तिकडे तंगडीवर करून उताना पाडलाय. लाजा नसलं ग, 4 वर्ष झालं हिंडताय, काम धंदा नाही करायचा, 4 रुपये कमवायची अक्कल येईना. 22 वर्षाचा टोनगा झालाय तरी कवा अक्कली यायची रे तुम्हाला? मी तर थकले र बाबा, सांगू सांगू. एक दिवस मीच मरून जाईल. माझ्या मैत्रीला तरी तुमच्या यार ईश्वर, थकलोय आयुष्याला खूप. असं वाटतं की एक दिवस ना शांत बसावं आणि संपून टाकावं आयुष्य. महेश, महेश दार उघड. महेश दार उघड प्लीज. महेश, महेश दार उघड. एवढा राग, एवढा द्वेष त्यांच्याबद्दल. अरे मान्य आहे, घरचे टोमणे वगैरे देतात, पण त्यांचा राग एवढा मनावर लावून घ्यायचा? त्यांच्याबद्दल राग नव्हता, त्यांच्याबद्दल मनात द्वेषही नाही. त्यांच्या टोमण्यानाही तकलो नाही मी तकलो ह्या गोष्टीला की मी प्रयत्न करून पण माझ्या हाती काहीच लागत नाही. कितीही जटलो तरी. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला मिळणारच आहे. ते मिळण्याबगैर राहणार नाहीच आहे. भले तुम्हाला कोणी साथ देऊ अथवा ना देऊ, निसर्गाचा नियमच आहे ना तो. तुम्ही फक्त पुढे पळत राहा, मागे बघू नका. जिंकाल तर 30 लोक तुम्हाला शाबासकी देतील, जी लोक तुम्हाला हारल्यावर नावं ठेवत होती. नावं ठेवणाऱ्यांवर लक्ष देणाऱ्याची पोर नाहीत आपण. कुणी कितीही नावं ठेवली तर त्यांना मागं टाकून पुढे जाण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणार आहेत आम्ही. नकोय आम्हाला कुणाचंच काही. नकोय आम्हाला कुणाची शाबासकी. नकोय आम्हाला कुणाचा स्पर्श. नकोय आम्हाला कुणाचा आशीर्वाद. साथ कुणाची नाही घेतली तर अनुभव कसा येईल? आणि अनुभवच नाही भेटला तर जीवन समजणार तरी कसं? काहीच नको आहे आम्हा मुलांना. आम्हा मुलांना जवळ घेऊन घास भरवताना नको येतो, पण जवळ घेऊन प्रेमाच्या 2 गोष्टी बोला. आम्हाला नको आहे तुमचा पैसा, पण तुम्ही लावलेला जीव हवाय. आम्हाला नको तुमची प्रॉपर्टी, पण जर तो स्वतःच्या पायावरती उभं राहत असेल ना, पण फक्त पाठीवरती शाबासकीचा हात ठेवा. अजून काय पाहिजे हो आम्हाला? तुटत तुटत जगू. दुःख
अश्रू कोणालाच नाही दाखवू. हा, पण जर तो स्वतःच्या पायावरती उभं राहत असेल ना, फक्त एक वाक्य बोला, तू लढ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. किती प्रेरणा मिळते हो एका वाक्याने. लहानपण किती भारी होतं ना. जे पाहिजे ते मिळायचं आणि जे नको आहे ते पण मिळायचं. असं वाटत होतं की मोठं झाल्यावर बाबांसारखं व्हावं, त्यांच्यासारखं काम करावं. पण आता असं वाटतं ते लहानपणच भारी होतं. खेळताना पडलो ना की आई पळत पळत यायची, 2-4 शिव्या द्यायची, पण नंतर प्रेमाने मलम लावायची, स्वतःच्या हाताने घास भरवायची. पण मोठं झाल्यावर त्याच आईची माया कुठं जाते काय कळत नाही. का मुलगा मोठा झाल्यानंतर आई वडील त्याला समजून घेत नाहीत का? पर का समजतात? समाजा पुढे म्हणायचं, अहो सगळं काय आहे ते त्याच आहे की. पण ज्या वेळेला पाहिजे ना त्या वेळेला देतात का? नाही ना. नको त्यांना तुमचं काही, फक्त लढण्यासाठी प्रेरणा द्या. हसत हसत मारायला सुद्धा तयार होतील. का समजून घेताय होतो आई वडील पोरांना? 2 रुपये कमवले नाही म्हणून पोरगी कोण देईल, 2 रुपये कमवले नाही म्हणून समाज तुम्हाला नावं ठेवील. अहो त्यांचं काय करायचं तुम्हाला? तुम्हाला तर खुश ठेवतोय ना त्यो. बाकीच्या गोष्टी फक्त आपल्या मनातला आळशीपणा काढण्यासाठी ते बोलतात. त्यांच्या प्रत्येक भावनामागे, प्रत्येक शब्दामागे काही ना काहीतरी भाव दडलेला असतोच. आपल्याला कळत नाही ते. आपण आपल्या मनाला लागलेल्या गोष्टी सांगून टाकतो. त्यांनी कुणाला सांगायचं? पण त्याच गोष्टी मुलांनी आई वडिलांना सांगितल्या तर मग टोमण्यांची उधळ का करावी? अहो कोणत्या मुलाला वाटत नाही त्यांनी कमवलेल्या पैशाने आपल्या आई बापांना खुश ठेवावं? अहो कोणत्या मुलाला वाटत नाही की त्यांनी कमवलेल्या पैशाने आईला एक नवीन साडी आणावी? अहो कोणत्या मुलाला वाटत नाही की त्यांनी कमवलेल्या पैशाने आपल्या बापाला कापडं घ्यावी? हो, तर प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की त्यांनी कमवलेल्या पैशाने आपल्या आई वडिलांना खुश ठेवावं. बाकीच्यांचं काहीच घेणं देणं नसतं त्यांना. प्रत्येक आईबापाला असं वाटतं ना की त्याचा मुलगा मोठा झाला की त्याच्या पायावर उभं राहावा, त्याला सगळ्या जबाबदाऱ्या कळाव्यात. यासाठी त्यांची तळमळ असते, यासाठी ते झटतात. अरे पण या सगळ्यांमध्ये एखादा मुलगा नाही सहन करू शकत त्यांच्या टोमण्यांना. कसा करल? ज्या आई वडिलांनी जन्म दिला तेच आई वडील असं बोलतात की मेल्यावर तरी तुझ्या पैशाचं मड का ना आम्हाला. ज्या वयात आई वडिलांना खुश ठेवायचं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न प्रयत्न करून जर पूर्ण होत नसेल ना तर त्याच्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय उरतो, त्याच्या आयुष्याला पूर्णविराम द्यायचा, संपून टाकायचं त्याचं स्वतःचं आयुष्य. तो मिळाल्यावर तरी बाकीचे खुश राहत्यांना खुश.
त्यांना खुश. आई वडिलांचा आधार हो, घराचं तू आधारस्थळ, जगायला शिकवतात जे त्यांच्या स्वप्नांचा हो पुजारा. शिक्षणाचं दान घेऊन ज्ञानाचा तू दीप लाव, जबाबदारीच्या वाटेवर नवा प्रकाश तू आण. मुलगा असतो घराचा